नमस्ते मुलांनो. आज आपण 3.4 प्लीज डोंट रीड धिस पोएम एक आगळीवेगळी कविता पाहणार आहोत. तुम्हाला कवितेचं हेडिंग वाचूनच लक्षात आलं असेल की यातला वेगळेपणा काय आहे. ते प्लीज डोंट रीड धिस पोएम म्हणजे ह्या कवितेचं नाव आहे की कविता ही वाचू नका, परंतु ती आपल्याला वाचायची पण आहे आणि त्याचा अभ्यास पण करायचा आहे. पण असं का बरं म्हटलं असेल, ह्या कवितेचं हेडिंग असं का बरं दिलं असेल, तर हे आपण पाहणारच आहोत. सुरुवातीचं थोडंसं आपण वॉर्मअप करूयात. जे हेडिंग इथं दिले ते वाचूयात आपण जरा. केन नेस्पिन is a children poet. He writes humorous poems. They express children's feeling and experience. Ordinarily, all authors want people to read their literature. But funnily, the author of this poem keeps on warning the reader not to read this poem. The warning have just the opposite effect. You are टेम्प्टेड इवन मोर टू रीड पोएम. आता हे जे कवी आहेत हे ऑलरेडी फार ह्युमरस म्हणजे विनोदी कविता लिहिणारे रायटर आहेत, केन नेस्पिन. आणि मुलांच्या काय भावना आहेत, त्यांचे काय अनुभव आहेत, तर त्यांनी ते ह्याच्यामध्ये व्यक्त केलेले आहेत. नॉर्मली कुठलाही लेखक किंवा कवी काय सांगतो की बाबा तुम्ही हे वाचा किंवा हे वाचल्यावरती तुम्हाला समजेल, मी ह्या लेखामध्ये दिले. पण इथं हा वेगळ्या अर्थाने, विरुद्ध अर्थाने काय सांगतो, तुम्ही ही कविता वाचू नका. म्हणजे असं लिहिल्यानंतर काय होतं, तर ती मुद्दामून ती गोष्ट केली जाते, वाचली जाते. यू आर टेम्प्टेड इवन मोर टू रीड द पोएम. टेम्प्टेडचा अर्थ काय आहे, मोह होणे. टेम्प्टेडचा अर्थ मोह होणे म्हणजे तुम्हाला असं वाटलं पाहिजे, अरे का बरं असं म्हटलं, का वाचू नये, हे आम्ही वाचणार. आता तुम्ही साधारणपणे घरामध्ये लहान मुलं असतात, त्यांना आपण एखादी कृती करायला सांगितल्या, बाबा हे करू नको, हात लावू नको, ते काय करतात, मुद्दामून त्या गोष्टीला हात लावतात. अरे बाहेर जाऊ नको, तरी ते मुद्दामून जाणार. अरे आतमध्ये जाऊ नको, ती आग आहे, आगीला हात लावू नको, तरी ते लावणार. अरे लॅपटॉप आहे, लॅपटॉपला हात लावू नको, मोबाईल आहे, महागाचा मोबाईल आहे, नाही त्याला बघायचं. म्हणजे थोडक्यात ज्या गोष्टी आपण त्याला सांगतो की हे करू नको, परंतु तो काय करतो, बरोबर विरुद्ध अर्थाने तो करण्याचा किंवा तो अनुभवायचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो. मग ह्याच अर्थाने इथं तुम्हाला मुद्दामून हेडिंग आपल्याला ह्या कवीने इथं दिलेलं आहे, प्लीज डोंट रीड दिस पोएम. असं का म्हटलं असेल, तर ते आपण वाचूया. आणि ते आपण वाचण्यासाठी की मुद्दामून वाचण्यासाठी. का बरं असं का म्हटलं, काय आहे असं या कवितेमध्ये, आम्ही का बरं वाचायचं नाही. चला तर आपण ह्याच्या गोष्टीचा बघूया. आता खाली त्याच्या अगोदर इथे काही कॉन्व्हर्सेशन आहे, तर ते एकदा वाचून घेऊ. प्लीज डोंट बार्क सो लाऊडली, मीला म्हणते. टोटो म्हणतोय, प्लीज डोंट गिव्ह मी इन्स्ट्रक्शन. पॅडी, डोंट वॉच सो मच TV. बिट्टू, डोंट ईट जंक फूड. कुकू, डोंट यूज फेअरनेस क्रीम. म्हणजे तुम्हालासुद्धा तुमच्या घरामध्ये असाच अनुभव येत असणार आहे की ह्या गोष्टी करू नको, मोठ्याने आरडाओरडा करू नकोस, TV बघू नको, जास्त वेळ मोबाईल बघू नकोस, अभ्यास कर. सारख्या काय मिळतात, इन्स्ट्रक्शन, सूचना. मग त्याचा आपल्याला कंटाळा येतो का, आपण काय विचार करतो ह्याबाबत, तर त्या संदर्भातली ही कविता जी आहे तर ती आपण पाहणार आहोत. इथे शेजारी एक चार्ट दिला बघा, लिस्ट ऑफ डोंट्स, स्टॉप डुईंग इट, ट्राईड इट, डिड इट एनिवे. आता आपण आपल्या मनाने हा जो चार्ट आहे ना, तर तो चार्टमध्ये तुम्हाला वाटेल तर तशा गोष्टीचा हा जो ॲक्टिव्हिटी आहे तर ती तुम्ही पूर्ण करायची आहे. मेक अ लिस्ट यू डोंट्स इन ग्रुप ऑफ 5. डिस्कस द लिस्ट, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. ठीक आहे. आता सुरुवात आपण ही आता काय करू, कविता बघूया. मी कविता वाचतो, तुम्ही तुमच्या
पुस्तकामध्ये किंवा इथे मी शेअर केलेली आहे, तिथे तुम्ही पहा. प्लीज डोंट रीड दिस पोएम. ही कविता कृपया वाचू नका. प्लीज डोंट रीड दिस पोएम. इट्स ओनली मीन फॉर मी. दॅट्स इट. जस्ट मूव अलॉंग नाव. देअर्स नथिंग हिअर टू सी. Besides, I'm sure you'd rather just go outside and play. So put the poem down now and slowly back away. Hey, why are you still reading? That isn't very nice. I have asked you once politely. Don't make me ask you twice. I am telling you, it's private. Do not read one more line. Hey, that's one more. Now stop it. This isn't yours. It's mine. You are not allowed to read this poem. You really have to stop. If you don't quite this instant, I swear I will call a cop. He will drag you off a handcuff. He will lock up in jail and leave you there forever until you are old and frail. Your friends will all forget you. You won't be even missed. Your family too will likely forget that you exceed. And all because you read instead of having fun. It's too late now, amigo. The poem's nearly done. There's only one solution. Here's what you will have to do. Tell all your friends and family they should not read it to Ken Nesbitt. इथे खाली हे पण दिले, तुमच्या लक्षात आलं असेल. पोलिसमन, कॉप म्हणजे पोलिसमन, फ्रेल म्हणजे वीक आणि ॲमिगो म्हणजे फ्रेंड. प्रेझेंट एनी टू स्टांजाज ऑफ द पोएम युजिंग प्रॉपर इंटोनेशन. म्हणजे वरच्या पट्टी खालच्या पट्टीत आपण म्हटली गेली का, वर चढ उतारामध्ये म्हणता येते का म्हणून बघायचे. रायमिंग वर्ड्स आहेत, त्या स्थानात कुठले कुठले आलेत तर ते तुम्ही लिहायचे. थिंक अँड आन्सर. द पोएट इज टेलिंग समवन नॉट टू रीड द पोएम. हू इज दॅट समवन? व्हॉट डिड यू फील व्हेन यू रीड द लाईन प्लीज डोंट रीड दिस पोएम? हे आत्ता आपण बघितलं. डज द पोएट रिअली वॉन्ट यू टू स्टॉप रीडिंग द पोएम? व्हॉट्स डज द पोएट मीन व्हेन ही से टेल अँड of your friends said family they should read it too? What situation the following lines remind you of? Put the poem down now and slowly back away. म्हणजे समजा तुम्ही ह्या सिच्युएशन तुम्ही वाचत चाललाय पुढे, मग त्यावेळी त्यांनी सांगितलं का असं सांगितलं, तुम्ही ही वाचू नका, ठेवा खाली, जा खेळायला जा, बाहेर निघून जा. काय सिच्युएशन असेल त्यावेळची, तर तुम्हाला उलट सांगितलं जा बाहेर खेळायला जा, तरी सुद्धा तुम्ही ती वाचत बसलाय. रीडिंग समवन एल्स लेटर, रीडिंग समवन एल्स डायरी. डिसाईड वेदर द फॉलोइंग थिंग्स आर राईट ऑर रॉंग. म्हणजे हे चुकीचं आहे का बरोबर आहे की रीडिंग समवन एल्स लेटर, दुसऱ्याचं पत्र वाचायला पाहिजे का? रीडिंग समवन एल्स डायरी वाचायला पाहिजे का? लुकिंग ॲट द कीबोर्ड वेन समवन इज टायपिंग अ पासवर्ड, कोणतरी पासवर्ड टाईप करते त्याचा, तर आपण बघायचं का? मग evils dropping listening the people conversation without their knowledge, trying to get someone address, phone number and email address without their knowledge. म्हणजे समजा जर आपल्याला कोणाला माहीत नाही आहे आणि कोणीतरी दुसऱ्याला देते तर त्याचं चोरून ऐकायचं का आपण? त्याचा मग फोन नंबर असेल, ईमेल ॲड्रेस आहे, जोपर्यंत त्याला माहीत नाही की आपल्याला माहिती होते म्हणून, तर ह्या सगळ्या गोष्टी करणं चुकीचं आहे. जोपर्यंत दुसरी व्यक्ती आपल्याला सांगत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टी करू नये. लक्षात आलं? आता तुम्हाला काही याचे जे नंबर न्यू वर्ड जे आहेत तर ते मी तुम्हाला पाठवतो. फार सोपी कविता आहे, फार त्यात काही अवघड असं काहीच नाही. परत एकदा आपण त्या वाटल्यास त्याचा अर्थ बघून घेऊ, समजून घेऊ. प्लीज डोंट रीड दिस पोएम. ही कविता वाचू नका. इट्स ओनली मीन्ट
फॉर मी, ही फक्त माझ्यासाठी आहे. दॅट्स इट, जस्ट मूव्ह अलॉंग नाव, इथून निघून जा. देअर्स नथिंग हिअर टू सी, इथं काय तुम्ही बघायचं नाही. हे कोण सांगतं आहे? तर एक तो जो कवी आहे तर तो थोडक्यात सांगतो आहे, बरोबर की. बिसाइड्स, त्याच्यामुळे आय एम शुअर यू विल रॅदर जस्ट गो आउटसाईड अँड प्ले, जा इथून निघून जा, खेळायला निघून जा. सो पुट द पोएम डाऊन नाव अँड स्लोली बॅक अवे, हा तुम्ही खाली ठेवा, निघून जा. हे व्हाय आर यू स्टील रिडिंग, ऐ तरी तू का वाचतोयस, म्हणजे आपण जे आता वाचतोय ना त्याच्यावरती त्याचं म्हणणं असं, हे व्हाय यू आर स्टील रिडिंग, का वाचतोय तरी तू अजून, दॅट इज नॉट व्हेरी नाईस, हे योग्य नाही. आय आस्क्ड यू वन्स पोलाइटली, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, डोंट मेक मी आस्क ट्वाईस, दोनदा विचारू नको, तुला सांगितलं ना मी. आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट, ही माझी प्रायव्हेट आहे, ही माझी खाजगी आहे, तू वाचू नको. डो नॉट रीड वन मोर लाईन, परत एक लाईन वाचू नको म्हटलं ना तुला मी. हे दॅट्स वन मोर नाव स्टॉप, आता बास, आता परत दॅट इज दिस इज नॉट युअर्स, ते तुझी नाही आहे कविता, ही माझी आहे. इट्स माइन, माइन म्हणजे माझी. यू आर नॉट अलाउड टू रीड दिस पोएम, तू अजिबात वाचू नको. यू रिअली हॅव टू स्टॉप, आता बाद झालं, पुरेसं झालं, आता काय तू वाचू नकोस परत. इफ यू डोंट क्वाईट धिस इन्स्टंट, इन्स्टंट म्हणजे लगेच, आय स्वेअर आय विल कॉल अ कॉप, मी शपथ सांगतो की आता कोण येतील, पोलीस येतील. कॉप म्हणजे पोलीस, आपण बघितलं पोलीसमॅन. ही विल ड्रॅग यू ऑफ इन हँड्सकफ, हँड्सकफ म्हणजे हातकडी, ते तुला हातकडी घालतील आणि ओढून नेतील. विल लॉक अप इन अ जेल, तुला जेलमध्ये ठेवतील. अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर, कायमस्वरूपी जेलमध्ये घालतील. अंटिल यू वेअर ओल्ड अँड फ्रेल, जोपर्यंत तू असा अशक्त लुकडा म्हातारा होत नाहीस ना, तोपर्यंत ते तुला जेलमध्ये घेऊन जातील, तिथंच ठेवतील, असं ते सांगतात. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू, तुझे सगळे मित्र सोडून तुला विसरतील. यू वॉन्ट बी इवन मिस्ड, कोणी तुला आठवण करणार नाही. यू फॅमिली टू, फॅमिलीसुद्धा विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिट, तू निघून गेलास असं समजतील, तुला कोणी आठवणार नाही. अँड ऑल बिकॉज यू रीड दिस पोएम, आणि हे सगळं का, तर तू ही पोएम वाचली म्हणून. इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन, ही एक प्रकारची गंमत होती म्हणून तुला ते घेऊन जातील. इट्स टू लेट नाव, आता हे सगळं काय झालेलं आहे, उशीर झालेला आहे. ॲमिगो, ॲमिगो म्हणजे मित्रा, तो आपल्याला म्हणतो आहे ॲमिगो. इट्स टू लेट नाव ॲमिगो, द पोएम्स नियरली डन, आता जवळजवळ कविता काय आली आहे, संपत आलेली आहे. देअर्स ओनली वन सोल्युशन, आता फक्त हे सोल्युशन, त्यासाठी मार्ग एकच आहे. काय करायचं, हिअर्स व्हॉट यू विल हॅव टू डू, आता तू काय करू शकतोस, टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुड नॉट रीड इट टू, आता तू फक्त एकच काम कर, आता तू वाचली ना तर ठीक आहे, तर तुझ्या मित्रांना आणि तुझ्या घरातील बाकीच्या लोकांना सांगायचं की ही कविता वाचू नका. थोडक्यात काय, तर याच्यामध्ये एक फन, एक ह्युमरस आणण्याचा प्रकार इथे त्यांनी केलेला आहे. आणि एक कल्पनाशक्ती त्यांनी वापरलेली आहे की बाबा कशा पद्धतीनं आपण ही कविता करू शकतो. आणि लहान मुलं जी असतात तर ते त्यांना सांगितलं की हे करू नकोस, तरी ती कशा पद्धतीनं करत जातात. आता आपल्याला ही कविता सांगितली की वाचू नका, तरीसुद्धा ती आपण वाचत 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 शेवटपर्यंत ती संपवतो. लक्षात आलं. मी मगाशीच तुम्हाला इंग्लिश वर्कशॉप जो आहे तर तो आपण बघितलेला आहे. तर त्याच्या पाठीमागं त्याच्या शेजारी एक तुम्हाला इथं लिसन्स, लाईन्स, सिच्युएशन अँड स्पीकर्स, इथं जस्ट मूव्ह अलॉन नाव देअर्स नथिंग हिअर टू सी, इथं आपल्याला दिलेलं आहे. मग सिच्युएशन काय आहे, तर पीपल गॅदरिंग टू वॉच द फाईट बिटवीन टू ब्रदर्स, अ फ्रेंड ऑफ टू ब्रदर्स हू इज ट्राईंग टू स्टॉप फाईट टेल्स द पीपल. लक्षात आलं. अशी सिच्युएशन जी आहे ना ती तुम्ही मनाने लिहायची. आणि कोण म्हणते, स्पीकर, अ फ्रेंड ऑफ टू ब्रदर्स हू इज ट्राईंग टू स्टॉप द फाईट, ती जो थांबवतोय आणि तो इतर लोकांना तो सांगतोय. तर अशा पद्धतीनं लाईन्स. आता आय हॅव आस्क यू वन्स पोलाइटली, डोंट मेक मी आस्क यू ट्वाईस. मग इथं यंग बॉय तो सांगतोय, म्हणजे आता तिथे तुम्ही वेगळी सिच्युएशन करू शकता. यंग बॉय इज डिमांडिंग मनी फॉर बाईंग जंक फूड टू हिज फादर, असे सिच्युएशन असू शकते. मग त्यावेळेस फादर त्याला सांगतात मी तुला वॉर्निंग दिली. फादर इज वॉर्निंग हिम नॉट टू आस्क मनी फॉर धिस पर्पज, तुम्हाला
जेवण्यासाठी पैसे मागू नको, हे मी तुला सांगितलं आहे दोनदा. हे तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता. लक्षात आलं. असं सिच्युएशन कोण म्हणतं ते तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करून घ्या, नाही तर मी तुम्हाला सांगेन. खाली लँग्वेज स्टडीमध्ये क्वेश्चन विथ बी हॅव. लक्षात आलं. एक संभाषण आहे, ऑक्झिलरी वर्ब्स दिलेत. बी आणि हॅव फॉर्म क्वेश्चन विदाउट हेल्पिंग ऑफ डू. आर यू रायटिंग अ स्टोरी? इज ही गोईंग होम? वेअर दे रीडिंग देअर होमवर्क? हॅव येस किंवा नो टाईप क्वेश्चन आहेत सगळे हे बी आणि हॅवचे. हॅव आय मेड अ मिस्टेक? येस ऑर नो, फक्त एवढंच उत्तर द्यायचं आहे त्याचं. आणि इकडे खाली जे दिले ते WH क्वेश्चन आहे. व्हेअर आर यू गोईंग, त्याचं डीपली उत्तर 2 ओळीमध्ये आपल्याला द्यावं. व्हॉट इज शी प्लॅनिंग? व्हाय आर यू लाफिंग? व्हॉट हॅव यू ड्रॉन? व्हाय हॅज ही कम? व्हेअर हॅव यू पुट इट? हे सगळे WH क्वेश्चन. WH क्वेश्चन म्हणजे व्हॉट, वाय, वेअर यांनी सुरू होणार आहे. आणि वरची जे आहेत तर त्याचं फक्त इंट्रोगेटिव्ह सेन्सेस दोन्ही येतात, तर त्याच्यामध्ये फक्त येस नो टाईप क्वेश्चनमध्ये त्याचं उत्तर येस किंवा नो एवढंच द्यायचं असतं. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्ही ह्या ग्रुप ॲक्टिव्हिटी म्हणजे आता आपला इंग्लिश वर्कशॉप आहे तो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आपल्या ग्रुपवर पाठवा. काय अडचण आली तर मला तुम्ही विचारा. ठीक आहे, आपण इथे थांबूया. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. जिजामाता स्कूल भोसरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.